मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत। तर अशा तब्बल 22 प्रश्नांची थेट उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये आपण घेतोय, ज्यामध्ये आपण जाणून घेऊ की बँक खात्यासंदर्भात काय त्या ठिकाणी नियम आहे, कोणत्या बँकेचं खातं लागेल, जॉइंट खातं चालेल का, आधार कार्ड लिंकिंगची काय परिस्थिती आहे, रेशन कार्ड जर नसेल तर काय करायचं आहे, बाहेरच्या राज्यातील महिला असेल तर काय, माहेरचं नाव जर राशन कार्डवर असेल, माहेरचं नाव आधार कार्डवर असेल, माहेरचं नाव त्या ठिकाणी रेशन कार्डवर असेल, बँक खात्यावर वेगळंच नाव असेल तर काय करायचं, अशा सर्वच 20 ते 22 प्रश्नांची उत्तरे आज व्हिडिओमधून मिळणार आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेबद्दल तुमच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही। त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा। माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली आणि प्रत्येक महिलेला आता वाटते की माझा फॉर्म पटकन भरला गेला पाहिजे, पण डाऊट भरपूर आहे, शंका भरपूर आहेत। त्यातच रोज रोज नवीन अपडेट येत आहेत, सरकारच्या माध्यमातून नवनवीन बदल त्यामध्ये घडत आहेत। फार सोपं आता झालेले अटी रद्द केलेल्या आहेत, पण काही महत्त्वाचे गोष्टी अजूनही त्यामध्ये संभ्रम आहे। त्यामुळे ह्या जर गोष्टी करत असताना चूक जर झाली तर बाकीच्या महिलांना पैसे येतील, तुम्हाला येणार नाही। त्यामुळे गडबड न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जाणीवपूर्वक व्यवस्थितपणे फॉर्म भरा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका। तर पहिला प्रश्न आहे, डोमेसाइल सर्टिफिकेट लागतं का? आता डोमेसाइल सर्टिफिकेटची आता गरज नाही। डोमेसाइल सर्टिफिकेट हा तुमचा अधिवास असल्याचा पुरावा आहे। याऐवजी सरकारने 4 ते 5 ऑप्शन दिलेले आहे। ते एकतर तुम्ही डोमेसाइल सर्टिफिकेट देऊ शकता, किंवा तुमचा शाळा सोडल्याचा दाखला, किंवा तुमचा जन्म दाखला, किंवा मतदान कार्ड, किंवा तुमचं रेशन कार्ड देखील हा तुमचा रहिवास किंवा अधिवास दाखला असू शकतो। आता त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा प्रश्न आहे, उत्पन्नाचा दाखला। तर उत्पन्नाचा दाखला आता त्याची गरज नाही। उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड जर असेल तर ते तुम्ही त्या ठिकाणी तुमचं उत्पन्नाचं दाखलाच असणार आहे। मग आता काही जणांकडे रेशन कार्ड जरी नसलं तर एक स्वयंघोषणापत्र सेल्फ सर्टिफिकेशन त्या ठिकाणी तुम्ही घ्यायचं आहे। ते भरून तुम्ही स्वतः सही करून जरी दिलं तर तोच असणार तुमचा उत्पन्नाचा दाखला। म्हणजे लक्षात येते, उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड किंवा स्वयंघोषणापत्र, ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही ते डाउनलोड करून भरू शकता। आता सगळ्यात मोठी शंका आहे बँक खात्याच्या संदर्भात। जुनं बँक खातं चालेल का? तर होय, जुनं बँक खातं चालेल। फक्त बँक खातं ह्या लाभार्थी महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे आणि त्या बँक खात्याला त्याच महिलेचं आधार कार्ड हे लिंक असणं गरजेचं आहे। आधार कार्ड लिंक करण्यासाठी आपण एक व्हिडिओ देखील टाकणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। काही सेकंदात तुम्ही तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटला लिंक करू शकता। त्यानंतर कोणत्या बँकेचं खातं चालणार? कुठल्याही बँकेचं खातं ज्या बँकेला IFSC कोड आहे आणि जी बँक त्यांचं आधार लिंकिंग स्वतःच करू शकते, अशी कोणतीही बँक, मग ती सरकारी असू द्या किंवा प्रायव्हेट असू द्या किंवा कुठली सहकारी बँक असू द्या, जी बँक जिला IFSC कोड आहे आणि जी आधार कार्ड लिंकिंग करू शकते, अशी कुठली बँक। तिसरी बँक खात्याच्या रिलेटेड एक अशी मोठी शंका आहे आणि त्यानंतर लगेच आपण कागदपत्राच्या बाबतीत एक खूप मोठा बदल झाला आहे, ते जर भरताना चूक केली तर फार मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। पण त्याआधी बँकेच्या संदर्भात अजून एक आहे की पोस्ट ऑफिसचं जर खातं असेल तर ते चालेल का? तर पोस्ट ऑफिसचे 2 प्रकारचे खातं असतात, एक पोस्ट ऑफिस सेव्हिंग खातं आणि दुसरं असतं IBPS खातं, म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक खातं त्या ठिकाणी। तर मग कुठलं खातं लागेल? तर इंडियन पोस्ट पेमेंट बँक हे खातंही चालू शकतं आणि पोस्टाचं जे सेव्हिंग बँक अकाउंट आहे तेही चालू शकतं, फक्त त्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे जर महिला बाहेरच्या राज्यातील असेल आणि तिने इकडे एखाद्या पुरुषाबरोबर लग्न केलेलं असेल तर तिच्यासाठी काय? तर तिच्यासाठी तिच्या नवऱ्याचं रेशन कार्ड किंवा तिच्या नवऱ्याचं रहिवास डॉक्युमेंट जे असणार आहे तर ते तिच्यासाठी डॉक्युमेंट असणार आहे। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की एका महिलेमध्ये जास्तीत जास्त किती, म्हणजे एक कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये भरपूर महिला आहेत, तर त्यातल्या किती महिला पात्र असू शकतात? म्हणजे एकाच कुटुंबात सासू असेल, सून, नणंद, अशा अनेक महिला असू शकतात। तर मग त्यातल्या किती महिला पात्र? तर एका कुटुंबातल्या सर्वच्या सर्व महिला याच्यासाठी पात्र आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की मॅरेज सर्टिफिकेट, लग्नाचा दाखला जर नसेल तर हा फॉर्म भरता येईल का? तर येईल। ह्या योजनेचा आणि मॅरेज सर्टिफिकेटचा काहीही संबंध नाही आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बँक खात्याच्या संदर्भात, ज्यामध्ये खूप मोठे डाऊट लोकांना आहे, ते म्हणजे पती पत्नीचं जर जॉईंट संयुक्त खातं असेल तर ते चालेल का?
तर जर जॉईंट खातं असेल आणि पत्नीचं नाव जर एक नंबरला असेल आणि पत्नीचंच आधार लिंक त्याला केलेलं असेल तर कदाचित हे चालू शकतं. पण कृपा करून आपण नवीन बँक खातं उघडलेलं कधीही चांगलं राहील. स्वतःच्या नावाचं एक नवीन बँक खातं उघडून त्याला आधार लिंक करून घेणं गरजेचं आहे. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, PM किसानचा जर हप्ता तुम्हाला येत असेल, पण प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा जर 2,000 रुपये पर मंथ तुम्हाला हप्ता येत असेल तर ही योजना लागू होईल का? तर होईल. या योजनेचा आणि PM किसान योजनेचा काहीही संबंध नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला 1,500 रुपये मिळणार म्हणजे मिळणार. आता त्यानंतर आधार कार्ड आणि रेशन कार्डवर नाव जुळत नसेल तर, उदाहरणार्थ आता जर एक प्रश्न असा आला की जर माझं आधाराचं नाव हे नवऱ्याच्या नावावर आहे, सासरकडलं आडनाव आहे आणि जे काय बँकेचं पासबुक आहे ते माहेरच्या नावावर आहे, तर असं चालेल का? तर नाही. तुम्हाला काहीतरी एक करावं लागणार आहे. जर तुमच्या आधार कार्डवर जर सासरचं आडनाव असेल, नवऱ्याचं नाव असेल, तर तुम्ही बँक खातं देखील नवऱ्याच्याच नावानुसार म्हणजे सासरच्या नावानुसार उघडून घेतलेलं कधीही चांगलं असणार आहे. नाहीतर फॉर्म कदाचित रिजेक्ट होऊ शकतो. त्यानंतर जर घटस्फोट झाला असेल, विधवा महिला असेल, तर त्यांनी कुठलं सर्टिफिकेट जोडायचं? तर त्या विधवा महिलासाठी कुठलंही सर्टिफिकेट नाही. फक्त फॉर्ममध्ये विधवा आहे असं तिथं टिक करणं गरजेचं आहे. आता असं पण एक आहे की काही बहिणी आहेत की ज्या काही अशा लेडीज आहेत की ज्यांचे लग्न झालेत पण ते माहेरीच राहत आहे काही प्रॉब्लेममुळे, तर त्यांना काय डॉक्युमेंट लागतील? तर त्यांना त्यांच्या पतीचे किंवा त्यांच्या वडिलांचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागू शकतात. त्यानंतर आधार कार्डमध्ये जर जन्मतारीख चुकली असेल तर काय करायचं आहे? जर आधार कार्डमध्ये तुमची जन्मतारीख जर चुकलेली असेल तर तुम्ही त्याऐवजी तुमचा जो जन्मदाखला आहे तर तो देखील त्या ठिकाणी देऊ शकता. आता त्यानंतर फॉर्म कसा भरायचा? फॉर्म भरण्याच्या 2 पद्धती आहे. आजपर्यंत तरी 2च पद्धती आहेत. एक आहे मोबाईल ॲपद्वारे आणि दुसरं आहे ऑफलाईन पद्धत. आता मोबाईल ॲपवर डायरेक्ट तुम्ही ॲप इन्स्टॉल करून ते भरू शकता आणि ऑफलाईन फॉर्म भरून अंगणवाडी सेविका असेल किंवा जे काही ग्रामसेवक आहे किंवा जे सरकारी कार्यालय जे नेमून दिलेलं आहे ते तिथे देऊन तो फॉर्म तुम्ही जमा करू शकता आणि तो हे करू शकता. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न असा आहे की एखादं कुटुंब आहे आणि त्यातील एखादा व्यक्ती जर टॅक्स भरत असेल तर मग त्याच्या आईला किंवा त्याच्या पत्नीला हा लाभ मिळेल का? पण त्यामध्ये असं आहे की ज्या घरामध्ये कोणी ना कोणी इन्कम टॅक्स जर भरत असेल तर त्यामध्ये पात्रता होण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. मग कदाचित तो जो काय व्यक्ती आहे जो इन्कम टॅक्स भरतो त्याला सेपरेट रेशन कार्ड काढून दिलेलं किंवा ह्या रेशन कार्डमधून त्याचं नाव वगळलेलं कधीही चांगलं राहू शकतं. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या अर्जाला भरायला काही पैसे लागतात का? तर 100% विनामूल्य आहे. कुठलेही 1 रुपयाही खर्च करायचा नाही. कुठलाही दलाल तुम्हाला येऊन जर म्हटलं की मी हे काढून देतो, ते काढून देतो किंवा हे लवकर डॉक्युमेंट आणून देतो, फॉर्म भरून देतो, 1 रुपया द्यायची गरज नाही. पूर्णतः मोफत निशुल्क ही प्रक्रिया असणार आहे. उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त महिलांना आपल्याला योजनेमध्ये आणायचं आहे. त्यामुळे अटी शर्ती बंद करण्यात आलेल्या आहे. फार ओपन त्या ठिकाणी हे करण्यात आलेलं असून जनतेच्या लाभासाठी ही योजना खूप महत्त्वपूर्ण आता ठरणार आहे. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा.